नमस्कार. आता फर्स्ट टर्मची जी पान नंबर 147 वर सोडून दिलेली गणित आहेत ती आपण घेणार आहोत. त्यासाठी जे काही फॉर्म्युला लागणार आहेत मुद्दा म्हणून मी इथे लिहून ठेवलेली आहेत, म्हणजे तुम्हाला लगेच इथं बघून सूत्र लिहिता येईल. खरं तर परीक्षेला काही तुम्हाला बघून लिहिता नाही येणार, तुम्हाला ते मनाने लिहावे लागतील, म्हणून ते लर्न करावे लागतील. आता सध्या लर्न नसतील म्हणून मी फळ्यावर लिहिलेली आहेत. पहिलं गणित पहा. अ बकेट इज अ फर्स्ट टर्म शेप. बघा बकेट आहे, फर्स्ट टर्म शेप आहे. हा त्याची हाईट दिली 28. रेडियस ऑफ सर्क्युलर फेसेस आर 12 and 15. ही 12 लहान आणि मोठी 15 येईल. बरोबर आहे. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ द बकेट. तुम्हाला बकेटची कॅपॅसिटी काढायची आहे. मग आता कॅपॅसिटी म्हणजे आधी व्हॉल्यूम काढावं लागेल. यू हॅव टू फाइंड व्हॉल्यूम. बघा R1 15, R2 12 आणि H 28 cm. बघा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 1/3 पाय R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर R1 R2. बरोबर आहे का. आणि H सूत्र लिहिलं मी फक्त 1/3. पायची किंमत 22/7 घ्यायला सांगितलेली आहे. R1 म्हणजे 15चा स्क्वेअर, R1 हा 12चा स्क्वेअर, R1 15 R2 12 आणि गुणिले H किती आहे 28. 15 गुणिले 15 225, 12 गुणिले 12 144, 15 12 180 आणि गुणिले 28. मधल्या तिघांची बेरीज करा. कंस सोडून घेऊ आधी आपण. 5 4 9 8 4 12 13 8 2 9 4 14 2 3 4 5. 549 गुणिले 28. 7 चौक 28. 3 ने भागा इथे. 3 1 3 3 8 24 आणि 3 3 9. 22 गुणिले 183 गुणिले 4 म्हणजे 88 गुणिले 183. 8 3 24 64 9 66 8 6 14. हे आलं CM क्यूब 16/104. बट यू हॅव टू फाइंड द कॅपॅसिटी. मग इथं हे व्हॉल्यूम झालं, म्हणजे कॅपॅसिटी ऑफ काय म्हणतात त्यांनी फर्स्ट टर्म बकेट. आता व्हॉल्यूम काढलं. कॅपॅसिटी ऑफ बकेट CM क्यूब आहे म्हणून एकावर 3 शून्याने भागायचं. 3 शून्य काढून घेतले. 1 2 3 भरल्यानंतर पॉईंट दिला. लिटर आला आन्सर. लिटर. जर मीटर क्यूब असतं तर 1000 ने मल्टिप्लाय केलं असतं. ठीक आहे. तर पूर्ण वाक्यात लिहू शकता. आता पुढचं 2 नंबरचं गणित 147 पानावरचं. रेडियस ऑफ द टॉप अँड बेस ऑफ अ फ्रस्टम ऑफ 14 and 8. या ठिकाणी बघा रेडी टॉप अँड म्हणजे मोठा जो आहे R1 14 R2 8 आणि हाईट इज 8 cm. बरोबर. परत पुन्हा तुम्हाला तिन्ही किमती काढायच्या आहेत. सेम गणित पुन्हा आपल्याला 7.2 मध्ये आहे. आता तिन्ही किमती काढायच्या म्हणजे L लागेल, म्हणजे बाय पायथागोरस थेरम L स्क्वेअर हे सूत्र आहे. R1 वजा R2 चा स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. 14 वजा 8 14 वजा 8 आणि 8 6 स्क्वेअर 8 स्क्वेअर 36 64. हे 100 आलं. टेकिंग स्क्वेअर रूट 100 हा 10 चा स्क्वेअर आहे. आता आपण काय काढूयात व्हॉल्यूम काढू. आधी आपण 3 नंबरचं व्हॉल्यूम. माझ्याकडे फॉर्म्युला आहे म्हणून आपण लगेच व्हॉल्यूम काढून घेऊ. पायची किंमत किती घ्यायची हे बघा बरं. त्यांनी दिलेली आहे का. दुसऱ्या उदाहरणामध्ये पायची किंमत दिलेली नाही, म्हणजे पायची किंमत 22/7. 14 स्क्वेअर 8 स्क्वेअर 14 into 8 आणि हाईट किती आली H किती आहे 8च आहे. 196 64 आणि 14 14 into 6 असेल होते. R2 किती आहे
बरोबर 8 8 8 चौक 32 8 3 11 196 64 112 6 4 10 2 12 9 10 16 17 372 1/3 22/7 372 गुणिले 8 3 1 3 3 2 6 3 चौक 12 पाहिजे किंमत 3.14 घेऊया 124 गुणिले 8 करा तुम्ही गुणाकार तेवढा 2 घर उत्तरात पॉईंट देऊन टाका हे आलं व्हॉल्यूम त्यानंतर तुम्हाला विचारले कर सरफेस एरिया मग एससी बघा पाय r1 अधिक r2 यल बघा हे सूत्र आहे पायची किंमत 3.14 त्यांनी 3.14 घेतलेले आहेत मला वाटतं किमती बरोबर आहे r1 14 r2 8 आणि h किती आली आता 10 3.14 14 8 22 गुणिले 10 एक शून्य द्या आणि 22 ने भागा गुणा 22 चौक 88 22 आणि 8 30 66 3 69 2 घर पॉईंट सीएम स्क्वेअर झालं आता काढायचं टोटल सरफेस एरिया आता एस टी बरोबर व्हॉल्यूम पुसतो बघा एस टी बरोबर पाय r1 अधिक r2 l हे आलं एस सी खालच्या सर्कलचं आणि वरच्या सर्कलचं हे काय सूत्र आलं बघा मग बघा सगळीकडे पाय आहे इथं पाय इथं पाय इथं पाय पाय कॉमन घेतला r1 अधिक r2 l r1 चा स्क्वेअर r2 चा स्क्वेअर फक्त किमती भरा बघा हा 14 हा 8 हा 10 हा 14 आणि हा फक्त ज्याच्या किमती भरा 14 8 याची 10 14 चा आणि 8 चा 14 8 22 हे 196 आणि 64 हा 220 196 आणि 64 220 196 आणि 64 6 4 10 9 10 6 16 2 18 30 48 ने गुणा उत्तरात 2 घर पॉईंट द्या अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता आता 7.2 मध्ये दुसरं गणित जे आहे ना ते सेम असंच आहे म्हणून ते आधी घेतो बघा रेडिओ ऑफ एंड पॉइंट्स ऑफ फ्रस्टम आर 14 बघा 14 आणि काय आहे 6 आहे r2 6 आहे आणि इट्स हाईट इज 6 हाईट किती आहे 6 आहे फाईन सगळ्या किमती काढायच्यात म्हणजे एससी एसटी आणि व्हॉल्यूम त्यासाठी आपल्याला एल लागेल म्हणून बाय पायथागोरस थेरम बघा 14 - 6 आणि इथं पण 6 14 वर 6 येईल 8 चा वर्ग 64 36 100 आणि एल आला परत 10 आला बघा आकडे जरी बदलले तरी तो 10 आला एससी पायची किंमत दिली आहे का 3.14 दिलेली आहे r1 14 r2 6 आणि l 10 बरोबर आहे 14 6 20 होईल म्हणजे 200 2 शून्य असेच हे 628 2 घर पॉईंट हा आला एससी सीएम स्क्वेअर एसटी सूत्रात लिहिलं पाय कॉमन घेतला 3.14 r1 14 अधिक हा 6 गुणिले l 10 बरोबर आहे अधिक r1 14 चा वर्ग आणि हा 6 चा वर्ग 14 6 20 पाहिजे इथं 3.14 20 गुणिले 10 20 गुणिले 10 196 आणि हा 36 1 200 196 आणि हे किती होईल 36 200 196 आणि 36 6 12 9 10 3 13 432 होईल
गुणाकार करा, 2 घरं पॉईंट द्या. हे आकडे म्हणून मी काय सांगणार नाही तुम्हाला. इट इज व्हेरी सिम्पल. सूत्रात फक्त कसं करायचं ते सांगतो. त्यानंतर आता काढायचं राहिलं व्हॉल्यूम. त्याची किमती भरा. 1/3 3.14 14चा वर्ग R2 म्हणजे 6चा वर्ग 14 गुणिले 6 आणि h किती दिलेला आहे तो बी 6चा. 196 36 14 84 ठिकाणची बेरीज 196 36 84 6 4 10 6 16 9 10 18 19 21 16 9 9 18 19 21 4 2 3 30 14 गुणिले 30 16 गुणिले 2 ठिकाणचा गुणाकार करून उत्तरात 2 घरं पॉईंट द्या. अशा पद्धतीने बघा दुसरं गणित आपलं झालेलं आहे. आता पहिलं गणित सूत्र परत असं ठेवतो. आता पहिलं गणित बघा काय म्हटलंय. रेडियो ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट आर 14 and 7 म्हणजे R1 14 cm R2 7 cm बरोबर. हाईट ऑफ बकेट म्हणजे h 13 cm. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड म्हणजे यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू. चला भरा किमती. व 1/3 पायची किंमत दिलेली आहे का नाही. R1 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 14 गुणिले 7 गुणिले 30. फक्त सूत्रात किमती भरायच्या. 196 49 7 चौक 28 7 चौक 28 14 7 98 आणि 30 1/3 22/7 या सगळ्यांची बेरीज 196 49 आणि 98 9 8 17 6 23 9 2 11 11 13 24 7 ने भाग जाईल 7 चौक 28 7 9 63 3 ने भाग जाईल. काय काय राहिलं बघा 22 गुणिले 49 गुणिले 10 खाली काहीच नाही आहे. 49 ला 22 ने गुणा 2 9 18 2 चौक 8 8 9 8 17 10 700 सॉरी 10,078 गुणिले आणि तुम्हाला विचारले हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. हे झालं व्हॉल्यूम. मग कॅपॅसिटी काढा. कॅपॅसिटी ऑफ बकेट जे उत्तर आलंय ना त्याला 1000 ने भागा. 3 शून्य काढून घ्या. हे उत्तर आलं लिटर मध्ये. कशामध्ये आलं लिटर मध्ये. अशा पद्धतीने पहिलं गणित पण संपलेलं आहे. आता आपण जातो शेवटच्या गणिताकडे. शेवटच्या गणितामध्ये तुम्हाला कर्सर एरिया काढायचं सोपं सूत्र आहे म्हणून पुस्तक मी आता पहा काय काय दिले बघूयात आपण. गणित फार महत्वाचं आहे बघा. द सर्कमफरन्स ऑफ सर्क्युलर फेसेस. सर्कमफरन्स दिलेला आहे बघा 132 आणि 88. दोन आहेत म्हणून एकाला C1 म्हणतो 132 मोठा आहे म्हणून आणि याला किती म्हणतो 88. C चं सूत्र आहे C बरोबर 2 पाय R. C1 घेतलं म्हणून 2 पाय R1 आणि C2 घेतलं म्हणजे 2 पाय R2 घेतलं. कळतंय का. आता C1 किती बघा 132 2 पाय किंवा पायची किंमत टाका किंवा नंतर टाका जाऊ. 132 भागिले 2 पाय 132 भागिले 2 गुणिले 22/7 7/22 होईल बघा. हे भागिले गुणिले 22 32 हे आलं 21. किंवा तुम्ही इथे किमती अशी भरू शकता. इथंच तुम्ही पायची किंमत टाकायची.
म्हणजे 132 गुणिले 700 2 गुणिले 22 हे उत्तर आहे. C2 88 2 गुणिले 22/7 बघा 88 गुणिले 7 होईल 2 आणि 22 भागिले होईल 22 चौक 2 दुने म्हणजे R2 होईल 14 R1 21 R2 14 आला. पहिल्या दोन चौकटी आल्या बघा. स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम. आता स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टमचा स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला काय आहे? L बरोबर L स्क्वेअर बरोबर R1 वजा R2 चा वर्ग अधिक H वर्ग. ही आली 21 ही आली 14 चा वर्ग आणि हाईट किती दिलेली बघा 24 दिली 24 दोघांची बाजूबाकी 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग. फक्त बाजूबाकी केली आहे वर्ग केले स्क्वेअर केले 625 टेकिंग स्क्वेअर रूट आला का 25. या ठिकाणी L मिळाला L. आता पुस्तकात जी ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं बघा इथं वर्ग नाहीये डायरेक्ट असं स्क्वेअर रूट आहे. आपण कसं करायचं असं काही बदल केला नाही फक्त स्क्वेअर पुसला आणि वर्गमूळ घातलं. आणि तुम्हाला काढायचं एससी चं सूत्र आहे बघा एससी बरोबर पाय R1 अधिक R2 L. पायची किंमत या ठिकाणी 22/7 आहे. R1 किती आला 21 अधिक 14 आणि गुणिले L आली आता 25. दोघांची बेरीज 35 गुणिले 25 गुणाकार करा हे तुमचं उत्तर असेल. 0 तसाच 25 1 25 25 1 25 25 2 27 11 5 55 11 22 आणि 5 बरोबर. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासाला आपण सेक्टर ऑफ सर्कल घेऊयात. धन्यवाद.